मी मुंबईत फडणवीस सरकारने जे आवाहन केलं आहे, मुंबई उच्च न्यायालयाने पण आदेश दिला, मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद करण्यात. गेल्या 2 महिन्यात मी मुंबईतला 41 आणि महाराष्ट्रातल्या 51 पोलीस स्टेशनला भेट दिली. 300हून अधिक मशिदीच्या भोंग्याची पाहणी केली. मुंबईत 80% मशिदीचे भोंगे उतरवण्याचं काम सुरू झालं आहे. मुलुंड, भांडूप, घाटकोपर, कुर्ला, चुनाभट्टी तर विद्याविहार ते मुलुंड 100% भोंगे मुक्त झालं आहे. मला आज या भोंगे मुक्त मुंबई, भोंगे मुक्त महाराष्ट्र करण्याच्या कामात काही पोलीस अधिकारी अडथळे घालत आहेत, बनवाबनवी करीत आहेत. त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी आज वॉर्निंग देऊ इच्छितो. मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुंबईच्या जनतेला धाब्यावर बसवून जर कुठला पोलीस अधिकारी मनमानी करत असेल आणि मशिदीला भोंगे लावण्याची परवानगी देणार असेल, त्या पोलिसांवर कारवाई होणार. माझ्याकडे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनचं पत्र आहे. 3 दिवसापूर्वी त्यांनी हे उत्तर मला पाठवलं आणि त्यात लिहिलं आहे की आम्ही वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनच्या 14 मशिदीच्या भोंग्याला परवानगी दिली आहे. मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करू इच्छितो, या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. अशाच पद्धतीने एंटोपिल पोलीस ठाणे त्यांनी स्पष्टरित्या मला उत्तर पाठवलंय, आम्ही 11 मशिदीवर भोंग्यांना अधिकृत परवानगी दिली आहे. फक्त एवढंच नव्हे, परवानगी कशा पद्धतीने दिली जाते. जी इस्माईल हाजी अलाना चॅरिटेबल ट्रस्ट, अरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि परवानगी कशासाठी लिहिलं काय, लाऊड स्पीकर इन्फॉर्मेशन इन अवर एज्युकेशन सेंटर. म्हणजे एज्युकेशन सेंटरच्या नावाने परवानगी घेतली जाते, दिली जाते आणि लावले जाते मोठमोठे भोंगे. आता संस्थावर पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी देवेंद्र फडणवीस सरकारला केली आहे. वास्तविकरित्या हे मुंबईतले 80% पोलीस स्टेशन, त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला. शिव पोलीस ठाणे, सायन पोलीस स्टेशन, त्यांनी स्पष्टपणे लिहिलं, कोणताही मशिदीवर भोंगे नाहीत, आम्ही मशिदीवर भोंगे लावायला परवानगी दिली नाही. हे पोलीसच उत्तर आहे. मशिदीवर 15 इंच बाय 10 इंचचे भोंगे लावण्याची परवानगी देता येते. सॉरी, बॉक्स स्पीकर. मशिदीवर भोंगे बेकायदेशीर आहेत. लाऊड स्पीकर, बॉक्स स्पीकर 15 इंच बाय 10 इंच. आणि मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे सांगितलंय, आम्ही मुंबईकरांना वचन देतो, एका महिन्याच्या आत इतिहासात पहिल्यांदा मुंबईत भोंगे मुक्त मुंबई होणार. मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. हा एक दुसरा विषय आजपासून मी सुरू करीत आहे. दहशत माजवण्यासाठी, लँड जिहादसाठी हे जे मुस्लिम माफिया आहेत, ते हिंदू वस्त्यांमध्ये, जैन वस्त्यांमध्ये
जाणून बुजून बकरे कापतात. माझ्याकडे त्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. बकरी ईदचा बहाणा तो बकरे कापले जातात. सोसायटीचा चाळीतला जुना बिल्डिंग असतात त्याच्या प्रांगणात हे बेकायदेशीर आहेत. न्यायालयाने पण आदेश दिलाय आणि पोलीस याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यानंतर मुंबईत कुठेही खुल्यामध्ये कुठल्याही सोसायटीचा कंपाऊंड मध्ये बकरा कापू दिला जाणार नाही. आणि या दुर्लक्ष करणारा पोलीस अधिकाऱ्यांना पण आम्ही सोडणार नाही.